रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। महादेश मिळत आहे आणि जे गोविंद पदक घेत आहे ते आपल्या धाडसाने सुंदर असा जी सलामीची प्रक्रिया आहे 6 थर 5 थर 4 थर लावून जी सलामी देतात त्यांचं मी खरंच मनापासून कौतुक करतो। सावकाश, काही गडबड नाही, सावकाश। ती वरच्या थरावर जी चिमुकली आहे तिला सांभाळा। बघा बहुतेक सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांचा आगमन झालेला आहे। सन्माननीय अविनाशजी कोळी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष हा सत्कार आपल्या असते। पद्धतीचा उत्सव आहे आणि गेली अनेक वर्ष किंवा आयुष्यभर या उत्सवाची आपण सर्व आनंदानं उत्साहानं वाट पाहत असतो आणि विशेषत्वानं भारतीय जनता पार्टीचे आमचे सहकारी वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्यासाठी उत्सवांची पर्वणी आणत असतात। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सवापासून शिक्षणाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी करतात आणि आपण पाहतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश सर्वसामान्य जनतेसाठी काम करा, या संदेशाचं पालन आमचे सर्व सहकारी करतात, याचा मला मनापासून आनंद आहे। आणि आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार तुमच्या आमच्यासाठी काम करत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण बघतोय, तरुणांच्यासाठी कार्यप्रशिक्षण योजना आपण पाहतोय, ज्येष्ठांच्यासाठी वयोश्री योजना, या सगळ्या योजना आपल्या प्रत्येक घरामध्ये लागू होतील अशा पद्धतीच्या योजना आहेत। मी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करेन की या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामधल्या भगिनीला ज्येष्ठांना फायदा करून दिला पाहिजे। कोणाला उच्च शिक्षण घ्यायचंय मोफत राज्य सरकार व्यवस्था करत आहे, कोणाला उपचार करायचे पांढरं रेशन कार्ड असू द्या, पिवळं असेल केशरी असेल मोफत राज्य सरकार व्यवस्था करत आहे, कोणाला प्रवास करायचा आहे भगिनींच्यासाठी मोफत योजना आहे। मग या योजनांचा फायदा करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पुढाकार घेणार आहेत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कार्यकर्ता म्हणून घरोघरी जाऊन लोकांना या योजनांचा आपण लाभ करून द्या। आपल्या सर्वांना या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो। आपण सर्वांनी आपण आमचा सन्मान केला, या भव्य उत्सवाचं आयोजन केलं। आमच्या सगळ्या मंचावरच्या पदाधिकाऱ्यांची मी नावं घेऊ शकलो नाही, पण त्यांनी मेहनत करून हा उत्सव आयोजित केला। आपण सगळ्यांनी मोठा प्रतिसाद दिला, आपल्या मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझा मावळा आता बदल घडत चाललाय त्याच्यामध्ये। अरे जेव्हा आई बहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलत चालला होता तर आम्ही स्वतः त्याला राजाचा पाठीलाच करत होतो। आता कुठे गेलाय माझा मावळा? त्यांनी परत निर्माण व्हावा। आईच्या कप्पे तुला साकडं घालतोय, तुला विनवण्या करतोय। आईच्या कप्पे पुन्हा तो माझा मावळा तसाच निर्माण होऊ दे, शासक रक्त निर्माण होऊ दे आणि पुन्हा एकदा ती ललकार उठू दे।